गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत राजुरेश्वर गणपतीला, म्हणजेच राजुर येथे. मित्रांनो, हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील गणपतीच्या अडीच शक्तिपीठापैकी एक संपूर्ण शक्तिपीठ आहे. हे श्री क्षेत्र राजुरेश्वर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात आहे. जालन्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, नवसाला पावणारा गणपती अशी राजुरेश्वरांची ख्याती आहे. इथे दर महिन्याला संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीसाठी दर महिन्याला मोठ्या संख्येने भाविक येत असतात. जालना, भोकरदन, संभाजीनगर आणि आजूबाजू गावचे मोठ्या संख्येने इथे भाविक दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो, अंगारकी चतुर्थीला पूर्ण जिल्ह्याभरातून लोक इथे पायी चालत येतात आणि इतर राज्यातून देखील लाखो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. मित्रांनो, गणेश पुराणात राजुरेश्वर गणपतीचे एक आख्यायिका आहे. वर्णेश्वर नावाच्या राजाला अपत्य नसल्याने त्याने गणेशाची आराधना केली. त्याच्या भक्तीने श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाला पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद दिला. आणि काही काळानंतर राजाला मुलगा झाला. मात्र तो कुरूप असल्याने राजाने त्याला वनात सोडून दिले. मित्रांनो, नंतर या मुलाचा सांभाळ अगस्त्य ऋषीने केला. त्यांच्या देखरेखीखाली या मुलाने सर्व विद्येचे शिक्षण घेतले. पुढे याच मुलाने आपल्या ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या सिंदुरासुराचा वध केला. राजाला आपली चूक कळाली आणि तो अगस्त्य ऋषीला शरण गेला. त्याने आपल्या मुलाला ह्या गडावर आणलं आणि राज्याभिषेक केला. तो वारण्य राजाचा पुत्र, म्हणजेच हा राजुरेश्वर गणपती. मित्रांनो, राजुरेश्वर हे एक उंच टेकडीवर वसलेले देवस्थान आहे. त्यामुळे दुरून हे खूप छान दिसते. महाराष्ट्रातील अडीच शक्तिपीठापैकी एक संपूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच नाभिस्थान म्हणून राजूर गणपती हे नाव रूपाला आलं. पुणे येथे चिंचवडला शीर्षस्थान आहे. मोरगावला हृदयस्थान आणि जळगाव जिल्ह्यात पद्माला येथे पद्मस्थान आहे. असे हे पीठ आहेत. त्यापैकी राजूर नाभिस्थान म्हणजेच पोटाचा भाग आहे आणि ते संपूर्ण पीठ आहे. मित्रांनो, हे आहे महादेव विठ्ठल मंदिर. हे मंदिर पण खूप सुंदर आहे. मित्रांनो, हे आहे अन्नपूर्णा मातेचं मंदिर. इथून सुंदर असा व्ह्यू येतो. हे पूर्ण मंदिर संगमरमरच्या दगडाने बांधलेलं आहे. संकष्टी आणि अंगारकीला इथे जास्त लोक असतात आणि आम्हाला जायला पण थोडा उशीर झाला होता, त्यामुळे जास्त भाविक इथे दिसले नाही. मित्रांनो, महाराष्ट्रातून कुठून पण तुम्ही इथे सहजपणे येऊ शकता. जालन्यापर्यंत तुम्ही ट्रेन आणि बसने येऊ शकता आणि जालन्यावरून इथे प्रायव्हेट गाडी आणि बस चालतात. जालन्यामधून इथे येण्यासाठी फक्त 40 रुपये तिकीट आहे. मित्रांनो, इथे येऊन तुम्ही फोटोशूट पण करू शकता. फक्त मंदिराच्या आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. मित्रांनो, मंदिराचा परिसर खूप मोठा आणि खूप स्वच्छ आहे. हे महादेव विठ्ठल मंदिर देखील खूप छान आहे. मित्रांनो, मंदिराच्या बाजूलाच एक दीपमाळ आहे. तिचा देखील एक इतिहास आहे.
राजराजेश्वर गणपतीच्या मंदिरासमोर अल्लाउद्दीन खिल्जीचा संबंध देखील असल्याचे बोलले जाते. अल्लाउद्दीन खिल्जीने यादवावर विजय मिळवून दौलताबाद किल्ला जिंकला होता. तेव्हा त्याची नजर राजूर गणपती मंदिरातील या उंच दीपमाळीवर पडली होती. त्याने आपल्या सैन्याला ह्या मंदिरावर आक्रमण आणि नासधूस करायला सांगितले होते. मित्रांनो, वरती यायला तुम्हाला पूर्ण 365 शिड्या चढून वरती यावं लागतं. आपल्या वर्षाचे जेवढे दिवस असतात तेवढ्याच इथे शिड्या आहेत. ही चढाई एक आध्यात्मिक यात्रा मानली जाते. मित्रांनो, येथे आल्यानंतर हे निसर्गरम्य वातावरण बघून मन एकदम भारावून जातं. तुम्ही पण येथे एक वेळ दर्शनासाठी नक्की या. नवसाला पावणाऱ्या राजराजेश्वराच्या चरणी प्रार्थना करून आपला नवस पूर्ण करा. मित्रांनो, तुम्ही कधी राजराजेश्वराला आलायत का? आले नसताल तर एक वेळेस नक्की या. मित्रांनो, तुम्हाला हे मंदिर आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक नाही केलं तरी चालेल, पण आपल्या मित्रापर्यंत या मंदिराची माहिती नक्की पाठवा. धन्यवाद.